राग आलाय मला तुमच्या दोघांवर. का? का म्हणजे? अगं अर्ध्या तासापासून फोन करते मी तुम्हाला, कोणीतरी घ्यायला यायचं ना. आणि दाजी घरी असताना तुम्ही मला घ्यायला आले नाही हं? मी खूप अगं खूप बाई, राग आलाय मला तुमचा. अगं बाई, येणारच होतो मी घ्यायला, पण तेवढ्यात माझी एक ऑनलाईन मीटिंग चालू झाली. मग मी अहो कसं पण येणार आहे तुम्हाला घ्यायला? माहिती ना दाजी, हा माझ्या येण्याच्या आधी करायची ना तुम्ही काय ती मीटिंग बिटिंग. हा मला घ्यायला यायचं टाइमेवरती. अगं जाऊ दे मीटिंगला आता. काही टायमिंग शांत हो. असतो का? भाऊ तुम्ही शांत हो. अगं मी त्यांना केव्हाची म्हणत होते घ्यायला, पण त्यांची मीटिंग चालू होती ना, त्याच्यामुळे ते बोलले की थांब थोड्या वेळात झालं तू आली. झालं ना ताई तुझं पण. हा घे त्यांची साईड. नवरा आहे, बहिणीला विसर तू. अगं असं काही नाही बाई, आता त्यांचं पण काम महत्वाचं आहे. अगं बाई पण मी किती उन्हातानात आली, मला तर रिक्षा नाही आवडत गड्या यायला. मला गाडीने यायचं होतं ना दाजी, असं काय करता आधीच ओला एकतर करायची गरम. ना तू. ओला करायची म्हणजे परत ते आपल्या घरची गाडी असून अगं मुलगी तुला ओला करून घरी येईल का? अगं बाई, तुला सांगितलं ना, माझी अचानक ऑनलाईन मीटिंग निघाली. ठीक आहे, मी तुम्हाला माफ करेन. पण आज तुम्हाला ना मला नाही का कमीत कमी नाही का 150 वाली बबली आणून द्यावी लागेल. बर, जा आणून आता. ठीक आहे, संध्याकाळी आणून दे. बरं बाई पाणी बिनी पाजती का नाही? थांब बस पाणी देते. काय चाललं दाजी? काही नाही, आता काय, सगळं व्यवस्थित ना? आपलं कामच चाललंय. अच्छा. आज मग होती सुट्टी, पण त्यांनी मध्येच मग ऑनलाईन मीटिंग टाकली. झूम कॉल घ्यावा लागला. हम्म, मग ते काय चालूच असतं ते. हम्म. हम्म. ठीक आहे पाणी. थंड आहे ना? फ्रीजचं आहे ना? हो. तुझ्या बहिणीची लय नखरे आहे बरं का. किती ताण लागलेले बघा. बट्ट 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 पाणी पिऊन घे. वैताग लागली होती बाई. एक तर हे तुमच्या सिटीतलं ऊन, बाप रे. अगं आली तर आली एवढे छोटे कपडे घालून आली, आमच्या बिल्डिंग मध्ये सगळे नावं ठेवतील ना. अगं मग काय गरम होऊ देऊ का मी स्वतःला बाई? एवढे छोटे. मग आपल्याकडे तसेच कपडे घालतात. हो, शहरात आणि खेड्याचा फरक पडतो. सिटी नाही एवढी मोठी. सिटी सिटी तर आहे ना. हा बाया घालता ना कधी मध्ये असे कपडे. आता पण आमच्या इथे नाही घालत. जाऊ दे का तुमच्या इथे घालू नाही घालू मला काही फरक नाही पडत. मला लोकांशी काही घेणं देणं नाही. मला माझ्या स्वतःची केअर करायला आवडते. बरं आता उठ मग आवरून घे जरा फ्रेश हो. फ्रेश बिश होईल मी नंतर. पहिले ना मी मस्त निंबू सरबत बनवून पिते आता. चालली मी. हा ती तुझी बहीण ना, लय डेंजर आहे. हम्म, बोलूच देणार नाही. बोलूच देत नाही ग. नुसते बडबड 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 चालू राहते. आता ऐका काहीतरी घेऊन या स्वयंपाकाला. हा? ठीक आहे. ऐका तुम्ही तिकडे झोपा, तिला इथं झोपू द्या. अगं तिला का बरं इथं? अहो तुम्हाला माहिती ना ती कशी आहे. अगं मग तिला माहिती नाही का आपण नवरा बायको आहे, आपण बेडरूम मध्ये झोपतो. तर झोपल ना ती, हॉल मध्ये आहे ना तिला तिथं बेड. अहो ठीक आहे, 1-2 दिवसांनी काय होतं बरं. हे बघ, मी ना इथंच झोपणार आहे. मी नाही माझं जाणार बाहेर झोपायला. ऐकून तर बिलकुल घेते ते, माझं ऐका तिकडे झोपा तुम्ही. अगं तिला ऑलरेडी माहिती आपण नवरा बायको आहे. अहो हे हा? माहिती आहे तिला, पण आता ती तुम्हाला माहिती आहे किती अल्लाड आहे. अगं मग अल्लड राहू दे ना. अल्लड आहे का ती? आता झाली ना, तुझ्यापेक्षा टेम्पी झाली ती. नका ती एकटी एवढ्या मोठ्या रूम मध्ये कुठे झोपल घाबरते. अगं ती मोठी झाली आता. ते जा काय तिकडे लहान झोपा. लहान लेकरू राहिलं का ते? ते लेकरू बिकरू जाऊ द्या, तुम्ही जा झोपा तिकडे. नाही नाही, मी नाही. इथंच झोपणार आहे. पण मी नाही जाणार तिकडे. मी कशाला ऐका जाऊ ना, तिकडं? ऐका ना, नाही. परत ती सकाळी नाराज होईल. अगं हो दे नाराज मग. नाही नाही, हा तुझ्या बहिणीचे रिकामेच हे. जा जा तिकडे झोपा. नाही 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 नाही. अगं ती बोलली का तुला काही? बरं जाऊ द्या, मीच जाऊन झोपते तिथं. अगं तू कशाला जाऊन झोपते? नाही मीच जाते. तू पण इथंच झोपशील आणि मी पण इथंच झोपल. नाही नाही, तुम्ही झोपा इथं, मी तिथं झोपते तिच्यापाशी. अगं नाही बोललो तुला तर. अगं झोपू दे ना, तिला कधी सवय लागेल एकटं झोपायची? अहो लागत आता आज उद्या मध्ये ती समज हॉस्टेलला गेली, हा मग तिथं काय तिला घरचेच राहतील का झोपायला? झोपा आता इथं. हा आणि झोप. तुम्हाला एक सांगते, माझ्या अंगाला बिलकुल रात्रीच हात लावायचं नाही. गपचीत झोपायचं. तुझे झाले का नखरे चालू? तुझी बहीण आली तर. बरोबर आहे ना. आता तुम्हाला सांगू सांगू तप्प झाले तरी तुम्ही ऐकायला तयार नाही. मग आता झोपा. झोप.
चला, ती तर झोपली. दाजी काय करताय? अगं काय नव्हतं करत, ते घाम पुसत होतो तुझा. एवढ्या रात्री तुम्ही माझ्या जवळ येऊन माझा घाम पुसताय? आणि कुठे घाम मला दाखवा बरं. अगं घाम आला होता ना, हे बघ असा असा पुसत होतो. नाटकं करू नका दाजी. खरं सांगा काय झालं? ऐक ना. हं? अगं मला ना तू खूप आवडते. नेमकं आता तुझी बहीण ना मला प्रेम करूच देत नाही. ती फक्त मला लांब 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 लोटत असते. आणि हे बघ, आता तुझं पण वय झालंय, तू पण जवान झाली, तुला पण प्रेमाची गरज पडते ना. आणि मला माहिती आहे तुझा बॉयफ्रेंड नाही अजून. मग हे बघा दाजी, जास्त विचार करू नका माझ्याबद्दल. आणि माझ्या बहिणीशी लग्न केलंय तुम्ही, तिच्यासोबत नीट राहा आणि असे विचार डोक्यात आणू नका. अगं हे बघ, आता तू माझी साली आहे. आणि तुला माहिती नाही का, साली आधी घरवाली होती. हम्म. मग मग तुझी बहीण जे प्रेम देत नाही ते तू दे ना मला. अगं हे बघ, आता तुला खर्चायला पैसे लागतात ना. कधी शॉपिंग करायची असते, कधी मेकअपच्या वस्तू घ्यायच्या असतात, कधी कपडे घ्यायचे असतात. हम्म. तर तिथं मी दीदीला एक फोन करून तुमच्याकडनं दीदीने घेऊन मला देतेच दीदी. मला हे अगं सगळं करायची काय गरज? अगं पण मी तुला एक्स्ट्रा पैसे पण देईल. हम्म. आणि एक्स्ट्राची शॉपिंग, कपडे लत्ते सगळं काही घेऊन देईल. आणि ऐक ना, तुला एक गाडी पण घेऊन देईल. हे बघा दाजी, शॉपिंग आणि पैशांचं तुम्ही बोलले त्याच्यात मी तयार नव्हते. पण जेव्हा तुम्ही गाडीचा विषय काढला तेव्हा मी तयार झाले. पण मला गाडी ह्याच महिन्यात घेऊन देशाल ना? अगं ह्याच महिन्यात म्हणजे पुढच्या 2-3 दिवसात तुला गाडी घेऊन देतो, चल. नक्की. हा, फक्त पुढचे 10-12 दिवस थांब. हम्म, आणि रोज मला प्रेम दे, मज्जा करू दे मला. हम्म. हम्म. म्हणजे जाण्याच्या आधी मला गाडी भेटली पाहिजे. अगं तू अजिबात टेन्शन नको घेऊ. तुझ्या जाण्याच्या आधीच तुला गाडी घेऊन देईल मी. ठीक आहे, मी तयार आहे. मग वेट कसला करते? ये ना जवळ माझ्या. येते ना दाजी, पण ही गोष्ट दीदीला कळाली तर? अगं दीदीला कळू दे ना. तेव्हाच तेव्हा बघू आपण. अहो हे काय करताय? ओ काय ग? काय तू अगं तू कसं काय उठून आली? अहो मी बाथरूमला उठले आणि मी बघितलं तुम्ही पलंगावरती नाहीये. मी इकडे येऊन बघितलं तर हे चाळे चालू आहे तुमचे. अं, ए बघताय, माझी काही चूक नाहीये. दाजींनी मला गाडीचं आमिष दिलं आणि मला हे सगळं करायला म्हटले. म्हणजे तुला कसली पण आमिष दिले तू हो म्हणशील का? अं, डोक्याचा भाग आहे का तुला? अगं मी फक्त मजाक करत होतो आणि ही हो म्हटली तर मी पण. ही अशी कोणती मजाक असते? नाही नाही, मजाक म्हणजे मी मजाक मध्ये बोललो तिला की नाही मी तुला बरं का गाडी घेऊन ताई, देईन. दाजी मला खरं बोलत होते तसं. अगं तू एवढी मूर्ख आहे ना, तुला काहीच समजत नाही म्हणून मी तुला ह्या घरात झोपू देत नव्हते, माझ्यापाशी झोपत होते. हं? तुला दाजींनी गाडीचं सांगितलं तर लगेच हो म्हणते का तू? अगं अजून तुझं लग्न व्हायचंय, तुला त्याची अक्कल पाहिजे. आणि तुम्ही हो, तुम्हाला नाही समजत का तिचं लग्न बाकी आहे अजून? अगं चुकी झाली माझ्याकडनं, मी जस्ट ट्राय अहो करत. पण लग्नाच्या आधी काही गोष्टी घडून गेल्या असतात, त्याच्यानंतर तिला काही झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही? सॉरी ना, आता चुकी झाली माझ्याकडनं. काय चुकी झाली? ऐक ना ताई, चुकी झाली आता नाही आणि बघ होणार तू परत. आता ना राहू नको इकडे. नाही बाई उगेच काय कमी जास्त झालं तर मला ती मम्मी पप्पा विचारतील. तू जा बरं आता घरी. अगं अगं ताई, आत्ताच तर आली मी. कसं ठीक आहे, आजची रात्र काढ आणि सकाळी निघून जा तू. आणि अगं, तुम्हाला सांगते राव इथून पुढे ना तुमच्या धाकाने मला कोणालाच घरात बोलवता येणार नाही.
उठा आता, सॉरी. घे झोपून तू. इथून पुढे येतच नको जाऊ बाई माझ्या घरी. सॉरी ना ताई, जाऊ दे ना, चूक काय झाली. सॉरी सॉरी, एवढी मोठी झाली तरी तुला लहान बुद्धी. झोप आता.